संतोष बांगर छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांवर संतापले होते। डेंग्यूच्या रुग्णाचं 6 लाख बिल कसं आलं असा सवाल बांगर यांनी उपस्थित केलाय। रुग्णाला तुम्ही काय अमृत पाजलं का असा सवाल देखील संतोष बांगर यांनी डॉक्टरांना विचारलाय। हॅलो डॉक्टर साहेब नमस्कार। हा नमस्कार। आमदार बांगर बोलतो। हा नमस्कार साहेब। नमस्कार। ते एक आदित्य माणिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा। हो 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 साहेब ते 3 लाखाचं मेडिकल आणि 2,85,000 रुपये तिचे फी मेडिकल म्हणजे हे झालंय बिल झालंय। 1,80,000 रुपये जमा केले आणि बाकीचे पैसे राहिले। तर मला वाटतं आता 10 दिवसाचे म्हणजे 6 लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला किती पद योग्य आहे हो? आता तुम्हाला माहित नाही त्याची कंडिशन। अहो कंडिशन किती खराब असू द्या ना हो, तिला काय अमृत पाजले का तुम्ही? 10 दिवसाचे 6 लाख रुपये कशाला म्हणतात तुम्ही? ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे दादा, मला सगळीच कल्पना आहे। माझा भाऊ MBBS MD आहे। त्यांना ना इम्युनोग्लोबुलिन नावाचं एक इंजेक्शन द्यावं लागलं। 3,05,000 रुपये आम्ही मेडिकलचे दिले साहेब। नाही नाही आपला गैरसमज होतोय। काही गैरसमज नाही, पूर्ण बिलिंग आहे माझ्याकडे। 3,05,000 रुपये बिलिंग दिलं म्हणजे मेडिकलचे आणि 2,85,000 रुपये आपल्या दवाखान्याचं बिल झालंय। त्याच्यातलं 1,85,000 रुपये आम्ही जमा केलेत। अडचण काय आता बाकीचे जे पैसे राहिले ते आता तेवढं कमीत कमी डिस्काउंट तर द्या। 21,000 रुपये डिस्काउंट देताय तुम्ही, म्हणजे 6 लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला मेडिकल आमचं आणि 3 लाख रुपये द्यायचे म्हणजे किती पद योग्य हो सांगा बरं? नाही 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 आपण आहे ना, आता आपण फोनवर बोलतोय। हा ते जरा बोलणं आपल्याला, एक तर पेशंट अतिशय गंभीर होता, व्हेंटिलेटरवर होता। अहो किती व्हेंटिलेटर असू द्या ना, रोजचे किती रुपये लागायचे त्याला मेडिकलचे सोडून? तुम्हाला बिलामध्ये दिलं असेल ना, रोजचं किती बिल आहे त्याच्यात दिलं असेल ना। अहो सगळं दिलंय दादा। 6 लाख रुपये कशाला म्हणता तो? अरे असं गोरगरिबाला लुटू नका हो। हात जोडून आपल्याला विनंती आहे। हे बघा प्लीज तुम्ही ना प्लीज लुटू प्लीज नका। काहीच मला सांगू नका तुम्ही, मला काहीच सांगू नका तुम्ही। या पद्धतीनं जर तुम्हाला दवाखाना चालवायचा असेल तर आम्हाला ऍक्शन घ्यायचा अधिकार आहे, ध्यानात ठेवा। 6 लाख रुपये कशाला घेता हो? 3,05,000 रुपये तुम्ही मेडिकलचे घेतले आणि 2,85,000 रुपये तुम्ही हॉस्पिटलची फीस घेता। हॉस्पिटलचं बिल आहे ना, एकतर मी डॉक्टर एक काम करणार, तिथे ते ठरल्याप्रमाणे बिल असतं। अरे कशाचा ठरल्याप्रमाणे? अहो डॉक्टर साहेब आळ्या पडतीला, आलं का लक्षात? असे गोरगरीब लोकांना लुटू नका। मी आता आरोग्य मंत्र्याला बोललोय, हे योग्य नाही, तुमचं ध्यानात ठेवा। म्हणजे जेवढं मोठं युनिट तुमचं हॉस्पिटल म्हणजे तुम्ही लोकांना लुटायसाठी केलंय का? ह्याला लुटणं कसं काय म्हणणार? पेशंट चांगला झाला, बरा। अरे पेशंट चांगला झाला तर पैसे घेण्याची काही पद्धत असती ना हो? हा जे ठरलं, आता तुम्हाला कल्पनाच नाही पेशंट किती सिरियस होता। तुम्ही अहो किती पेशंट नातेवाईकांनी मला बोलले ना, त्यांनी सांगावं की आम्ही लुटलंय किंवा आम्ही अहो मी त्यांचा नातेवाईक आहे हो, माझ्या मतदारसंघातला पेशंट आहे तो। नाही मग तुम्ही मला अधिकाने फोन केलात की त्या पेशंट आपण दुसरीकडे शिफ्ट केलं असतं त्यांना। अहो कुणीकडे पेशंटला शिफ्ट केलं असतं, पण ही पद्धत आहे का? अहो ज्या वेळेस दुःखाची घटना येते ना त्यावेळेस माणूस अंगावरचं सगळं। तुमचं म्हणणं काय आहे? माझं म्हणणं एवढंच आहे की ते बाकीचे जे पैसे येतात ते घेऊ नका। बरं ठीक आहे, करा तेवढी मदत। 4-4.5 लाख रुपये त्यांनी आपली शेती घाण ठेवली आणि त्यांची पूर्तता केली। बाकीच्या बिलासाठी त्यांनी मला फोन केला। मी डॉक्टरला रिक्वेस्ट केली, विनवणी केली की गरीब पेशंट आहे, जाऊ दे त्यांना, पण ते ऐकायच्या मनस्थितीमध्ये नव्हते। त्यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा नौकर आहोत, आमच्या हातामध्ये काही नाही, जे काही आहे तर हे युनिट करतंय। मला वाटतंय हे MGM हॉस्पिटल हे बंद पडलं पाहिजे, कारण की या ठिकाणी गोरगरीब लोकांची पळवणूक करण्याचं काम हे MGM हॉस्पिटल करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।